जुडीने नातात एकत्र येतात, खाणं पिणं एकत्र करतात. हे माझ्या भागणे पत्र्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात मोठी आनंदाचं वैशिष्ट्य सांगेन याचा माझ्या रणरागिण्यांचा, माझ्या भागणे पत्र्यांचा, काम कुठलंही द्या, आम्हाला मान सन्मान नकोय, पण माझ्या प्रतिष्ठाच्या कार्यामध्ये या रणरागिणी सगळ्यात पुढे असतात. बरोबर की नाही? आणि म्हणूनच अभिमान वाटतो मी देखील कोकणचा सुपुत्र आहे. भागणे पत्र्यांचा आमचे परम मित्र सभ्यावरती काय सांगायचं, एका पायाने आदू असणारे व्यक्तिमत्व ह्या दिवाणनगरीमध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाने एकजूट करण्याचं कार्य करणारे माणूस आहे. आणि माझं नशीब थोर की असं व्यक्तिमत्व हे जे शिलेदार आहेत ना, यांच्या मधलाच मी देखील, आणि मला तसाच बांधतात. बरोबर की नाही? म्हणूनच विनंती करतोय, आचारसंहिता गेली हो असू दे आहे, इलेक्शन लागलेलं आहे, या भागणे परिवाराचाच हा सुपुत्र आहे. बरोबर ना ताई माई अक्का? विचार करा पक्का. हा कोकणचा सुपुत्र तुमच्या भेटीला दरवर्षी येतो. यावर्षी हक्काने आलाय. वर्ष 7वं, एकामेकाची साथ, तुमचा साथ माझा प्रतिसाद असेल. तुमची साथ द्या ही विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रवीण उतेकर साहेबांचं या ठिकाणी आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित. आणि विजेती संघातील जे शेवटला फलंदाज होता त्यांनी जो चौकार मारला त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक, त्यांनी यायचंय, त्यांचं रोख पारितोषिक घेऊन जायचंय. फलंदाज लवकर यायचंय, लवकर. आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांचं वॉलेट या ठिकाणी सापडलेलं आहे असे निकम साहेब, त्यांचं सॉरी त्यांच्या आधी मी त्यांचं पॉकेट करतोय. दीपक वामन निकम, दीपक वामन निकम त्यांनी त्यांचं वॉलेट घेऊन जायचंय. महेश बागणे सुपूर्द करतो आम्ही म्हटलं. धन्यवाद दादा. पॉकेट आहे, त्यांनी त्यांचं पाकिट घेऊन जायचंय. दीपक वामन निकम, धन्यवाद. जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. फक्त मंचावरती बाईक येईल का याची जरा सोय करायची. मंचावरती बाईक आली तर बरं होईल. नाही उतरवू आम्ही. अष्टविनायक मित्रमंडळ सूरजजी टेमकर, सन्माननीय सूरजजी टेमकर यांना मी मंचावरती याची विनंती करेन. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेश भागणे यांना विनंती करेन. त्याचप्रमाणे काशीनाथ मळेकर साहेब त्यांनाही मी विनंती करेन की त्यांनी मंचावरती यायचंय. काशीनाथ मळेकर साहेब, काशीनाथ मळेकर साहेब, निलेश भागणे यांनी दोघांचाही या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. पहिलं प्रथमतः टेमकर साहेबांचा घ्यायचा आहे, त्यानंतर मळेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. दोन्ही संघांना मी मंचाच्या पुढे यायची विनंती करेन. वैष्णवी स्पोर्ट्स क्लब तिथे रेकॉर्ड्स काढून ठेवायचे. राहुलजी मांजरेकर यांना मी विनंती करेन की त्यांनी सर्व रेकॉर्ड्स मेंटेन ठेवायचे आहेत. मळेकर साहेबांना पण मी विनंती करेन की त्यांचा सन्मान निलेश भागणे करतील. प्रतिष्ठानच्या मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी, कार्यकर्त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. शांतारामजी भागणे, मोहनजी भागणे, मंगेशजी भागणे, अध्यक्ष संतोषजी भागणे, कार्याध्यक्ष गजानन भागणे यांनी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्याचप्रमाणे गडवले गोलंबडेवाडी चे सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावरती यायचंय. मंचावरती यायचंय. अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावरती यायचंय. त्यांचा वेळेअभावी या ठिकाणी आम्ही संयुक्त सत्कार घेत आहोत. मी मोहनजी भागणे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शाळ पुष्पगुच्छ आणि जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. गडवले गोलांबडेवाडी कार्यक्रमामध्ये 50 बुक त्यांच्या
या सहकार्याला बागणे प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा आणि मी मोहनजी बागणे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा संयुक्तरित्या सन्मान करायचा आहे. कॅमेऱ्यापासून सर्व कार्यकर्त्यांनी थोडं बाजूला व्हायचं आहे. मंचावरती फक्त ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांनीच उपस्थित राहायचं आहे आणि ज्यांच्याकडून होणार आहे त्यांनीच उपस्थित व्हायचंय. चला पुढील ज्या गोष्टीची आपण आतुरता प्राइज सेरेमनी तो होत राहील. फक्त बाईक येईल का मंचावरती याची विनंती. सुरुवातीला विजयी संघाचे संघनायक त्यांना विनंती असेल की त्यांनी मंचावरती यायचंय, सहकार्य करायचंय. पुढील 5 चिठ्ठ्या काढायच्यात. संघनायक लवकरात लवकर यायचंय प्लीज. अजून 2 घेऊ ना, 10 राहिले का वरती घेऊया. विजयी संघाचे संघनायक प्लीज. टेटवली संघ संघनायक कर्णधार कर्णधारांनी यायचंय, लवकरात लवकर यायचंय. पुढील प्राइज आहे 5 झालेले आहेत. 5 चिठ्ठ्या काढायच्यात. अजून थोड्या आतूनच काढ, जसं जमेल तसं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक आधी दे, आधी एकच दे. हे आजच काढलेले तरी त्याला स्टेपल नाही केले ना. शरद राग आवडे. शरद पावती क्रमांक 6057 608 असेल बुक क्रमांक माझ्या मते. शरद राग आवडे गावडे आहेत का? हे घ्या. आलेत का? दीपक निकम यायचंय. कन्फर्म करायचं आहे दादांकडे आणि त्यांचं वॉलेट द्यायचंय. कन्फर्म करून द्या. सॉरी दादा, कन्फर्म तुमचं काहीतरी दुसरं असेल ना, आधार आहे ना. हा 36 हा बॅग दादा तुमच्याच हस्ते द्या. उलट आहे, जरा उलट आहे. पुढील अजून 4 पावत्या काढायच्या आहेत. आमची गाडा हो टेटवली. ओ पवार कंपनी काय, आम्हाला पण यावं लागेल खुटाच्या खोंडावरती तिकडे. आकाश सु निकम 5861. पुढील भाग्यवान विजेता आकाश निकम. वसूल करणारा राहुलच असेल. सही कोणाची आहे? राहुल आहे वाटतं. मांजरेकर साइन कन्फर्म करा, तुमचीच आहे काय? आकाश निकम नाही, घ्या पावती क्रमांक सांग. 5861. ठीक आहे, पुढील द्या. घ्या तळागाळातली काढा एक आशा भगण्यांची. ऋषी 9585. ऋषी नाही, फक्त ऋषी नाही. गोंदिया नसेल, टेन्शन नको घेऊ. 8275018549. 8549 शेवटला 8549 असेल. कन्फर्म करा तरच. 3 झाले ना. 8549 का नक्की का? या नाही, आम्हाला नंबर कन्फर्म करायचा. 8549. हा द्या, बॅग द्या. 8549 ऋषिकेश नामुगडे गोंदिया. हा तो देतोय आता, त्यालाच दे नाही तर पुण्याला जाईल. विनय जाधव 7953.
7953 विजय जाधव, विनय जाधव सॉरी विनय जाधव, कन्फर्म करा. विनय जाधव तो कोण आहे? जाधव कोण होता? पाच झाले की चार काढले? चारच झाले ना, काढा ना अजून एक. अरे जोरदार टाळ्या पाहिजेत. प्रथम आपण या ठिकाणी उपक्रम राबवतोय, सर्व आतुरतेने बघतात. दादा तो पण ही द्या, ती त्यांची देऊन टाका. निकम साहेबांची या ठिकाणी बॅग डिस्ट्रीब्यूट होते. (8068) राकेश राव बेंद्रे राकेश राव बेंद्रे, ठीक आहे. 8068 धन्यवाद. पुढील प्रणेशला बोलवेन. प्रणेशने यायचंय, पटकन यायचंय. प्रणेश मोरे या. अभिनंदन. थोडक्यासाठी हे दुसरं वर्ष आहे. प्रणेशने अजून 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. तुमचीच काढा म्हणजे काहीतरी भरपाई होईल. गजानन बागणे, जयेश मांडवकर 1731, जयेश मांडवकर घ्या. आलेत, बॅग द्या लवकर, बॅग घ्या. हे घ्या प्रणेश, दे ना त्यांना, दे. पुढील चिठ्ठी काढायची आहेत. अजून 4 काढायचे आहेत. प्रणेश 4 मध्ये माझी गाडी एखादी तरी काढ रे. सुचित लोंढे 3476, सुचित लोंढे आहे का ओळखीचे? सुचित लोंढे घ्या. पुढील अजून 3. बघ ना, सर्व आतुरतेने बघतायत. अरे विटमल कुमार आरव विटमल 5978 वा. पाहुणलकर फक्त आजच्या या शेवटच्या सामना तर 11 वाजता संपलाय साहेबांचा. घ्या, यांना दिलेली आहे. अजून 2 किती झाल्या? 13 झाल्या. 2 अजून मोज ना. 13 आहेत का बघ. आर्यन राकेश पालकर 4792, 4792 आर्यन राकेश पालकर. तुम्ही यात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बॅग घ्या. घाटकोपर या. हे घे, ही गेलेली आहे. 2 मिनिटं. राकेश बेंद्रे बॅग घ्यायचे. 2 मिनिटं वरती या. हे घे, हे कर. एक दे. एक चिठ्ठी काढायची ना. पंचावन्न 85 सही पी वांजळे, सनी पी वांजळे, सॉरी हा, वांजळे वांजळे, वाळंज नाही वांजळे. धन्यवाद प्रणेश, थँक्यू. हे घ्या, नंबर लावून बघा ज्यांना लागलेत ते.
पुढील प्राइज आहे स्त्री. यायचंय स्त्री, स्त्री टू नाही स्त्री. यायचंय मंचावरती. आराध्य भागणे, सॉरी भाविक, हा काढण्यासाठी यायचंय. 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत भाविकनी. या लवकर या. थोडं जरा शफल कर पूर्ण. तुझ्या घरी एक गेले, माझ्याकडे पण एक आली पाहिजे. काढ. खाली पडले का चिठ्ठी? एक बाहेर पडले का कुठे? तानिया भागडे, सॉरी तनय भागडे, तनय भागडे, फक्त तनय भागडे. 90-15 90-15 कन्फर्म करा. 54-22 हे घ्या घ्या. हा तीच घ्या, तीच आहे तीच आहे. बॅग बाजूला करा. जोरदार टाळ्या. बॅग किती बाकी राहिल्यात? बॅगच्या वेगळ्या चिठ्ठ्या ठेवा. 2 नसतील, जास्त आहेत. हा मग टोटल 6 बॅग राहिले. 6 बॅगचे ते वेगळे ठेवा. दुसरा आहे मानव चंद्रकांत मेंगडे, 57-94. मानव चंद्रकांत मेंगडे नाही, ठीक आहे धन्यवाद. हे घ्या दुसरी चिठ्ठी. अजून 2. वा 1963. ही फाटकी चिठ्ठी कोणाची आहे? पैसे गोळा केलेत गजानन भागणे आणि प्राइज पण लागले वेदांत गजानन भागणे. वेदांत नाही यायचंय, तुम्ही नका येऊ, तुम्ही खाली राहा. यायचंय वेदांत गजानन भागणे. आहेत का? नाही या. नाही या, पाठवून कुठे येतील? या लवकर या. हे घ्या देतोय. घ्या एक स्त्री घ्या. स्त्री घ्या. दुसरी स्त्री, स्त्री नाही घ्या. पुढील 3 झाले ना? 3 झाले ना? घ्या पुढील 2 अजून. जोक आहे, हसले पाहिजेत ना लोक. जी भागणे, स्वरा शिगवण, स्वरा शिगवण. ते असतील तर त्यांनी यायचंय. स्वरा शिगवण, जी भागणे आहेत का? घ्या द्या. आणि तुम्ही घ्या आणि तिकडे द्या. स्वरा शिगवण, खापरेवाडी. नक्की का? गेले का ते? तारवे 40-44. योगेश तावरे, तारवे सॉरी, योगेश तारवे. या वरती यायचं. हे घ्या दिलेली आहे. प्राइज गेले त्यांना. धन्यवाद भाविक. या शुभम या. नाही तुम्ही या. हर्ष नाही या. नाव त्याला वेगळं दिलं. 5 काढायचे. 5 झाले ना रे? 5 झालेत. त्या वेगळ्या ठेवा आणि ह्या वेगळ्या ठेवा. मेंगळे तिकडे आहेत ना? थांब, ह्या शेवटला द्या. जे ज्या होतील ना ते शेवटला द्या. कोणाचे काढले?
प्रथमेश लोंढे आहेत का? 3483 3483 प्रथमेश लोंढे. प्रथमेश लोंढे. महेश बागणे द्या लवकर द्या. दिली त्यांना द्या. प्रथमेश लोंढे 2 मिनिटं शेवटला काढू ज्यांचे असतील त्यांनी. 8089 जयश्री कुटेकर. जयश्री कुटेकर घ्या. किती झाले? 2 झाले ना? तू 2 काढले ना? अजून 3 काढ पटकन. घ्या. पुढील 8979 8979 भाऊ चव्हाण. भाऊ चव्हाण घ्या. द्या. 3 झाले ना? पार्टिशन आपण हे घेऊ. माझी काढली काढली माझी काढली सवय होईल. 300 रुपये. 9511 प्रकाश तुकाराम बोबले. बोबले प्रकाश तुकाराम बोबले. ठीक आहे थांब. किती झाले? 9 झाले ना? एक शेवटची चिठ्ठी. थांब 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 होऊन दे. काय बोलतोय? हा हा कोण? हा हा 4221 दिनेश तिवाडे. थांबा थांबा. आणि कोणाचं राहिलं होतं ते? मेंगळे. मेंगळेनं काय लागलं होतं? घ्या त्याला हे करा टिक करा. ज्यांच्यामुळे या या स्पर्धेचा हा मेंगळे 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 कोणाकडून घेते? मैदान उपस्थित झालं असे सन्माननीय भगवान पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं स्टेजवरती प्लीज या. आपला यथोचित सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. भगवान पाटील साहेब. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय भगवान बाबा पाटील यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी भागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्वेसर्वा संतोषजी भागणे यांना विनंती करतो की आपण या मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करा भगवान बाबा पाटील यांचं. यांच्यामुळेच आपल्याला हा मैदान मिळतोय. कारण इथे मनोरंजनासाठी आपण खेळत असतो, आपण आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. तर यांच्यामुळे आपल्याला हा मैदान उपलब्ध करून देतात. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. सकाळपासून आणि विशेष म्हणजे सकाळपासून सर्व स्पर्धांचं या ठिकाणी आनंद घेत असतात असे भगवान बाबा पाटील. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, टाळ्या वाजवा प्लीज. कारण ह्या सर्व स्पर्धा याच मैदानात आहेत. याच्या पुढच्या होणाऱ्या सुद्धा स्पर्धा आपण पाहू याच मैदानात होणार आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले ज्यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे सन्मान पुरस्कार प्राप्त झाला असे अनंत शिकवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय
आनंदजी शिगवण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन्स मार्फत एक सन्मान त्यांना नुकताच प्राप्त झाला. असे सन्माननीय आनंदजी शिगवण या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. वैद्यक क्षेत्रामध्ये आपला माणूस पुढे जातोय. खूप आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे हा सन्मान त्यांना प्राप्त झाला होता. असे सन्माननीय आनंदजी शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बागणे प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर यांना विनंती करतो की यांचा हा एक वेगळा सन्मान करायचा आहे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन मार्फत एक सन्मान पुरस्कार यांना प्रदान झाला होता आणि बागणे प्रतिष्ठानला सुंदरशी सात यांच्या हस्ते असे सन्माननीय आनंदजी शिगवण यांचा यथोचित सन्मान केला जातोय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो सर्वांनी स्वागत करा. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात, आपलं बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. लगेचच आपण पुढील सत्काराकडे वळू. त्याचप्रमाणे या सामन्याचं डेकोरेशनचं काम केलं सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मित्रांनो, या जर माणसाला तुम्ही कधी जर चुकून भेट झाली, आमची तर भेट नेहमीच होत असते ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडे, तर कुठे काय असावं आणि ह्या माणसाला दिसावं. सकाळी एक पडदा फक्त निदर्शनात आला की दादा फक्त इथे एक पडदा हवाय, तर त्याने आम्हाला न सांगताच तिकडे सर्व पडद्याची व्यवस्था केली होती. असं व्यक्तिमत्व मिळणं मित्रांनो खेळीमेळीच्या वातावरणात मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. ज्ञानेश्वर पाटील साहेब कुठे असतील, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो या माणसासाठी. या बागणे प्रतिष्ठानची यशस्वी स्पर्धा पार पाडण्यासाठी अगदी दिवस रात्र मेहनत करून या माणसाने आम्हाला इथपर्यंत आणून दिलं आणि खरोखरच खूप चांगलं सहकार्य केलं. काल रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत स्वतःच या ठिकाणी काम करत होते, त्यांच्यावर आम्ही सुद्धा होतो आणि 1 वाजेपर्यंत मला वाटतं थांबले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. हा खास सत्कार आणि सन्मान जातोय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा. बागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्वांना विनंती करून की आपण ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तुमच्याकडून असेच कार्य आम्हाला लाहो आणि या क्रीडा नगरीत आपल्या हातून अशीच सेवा घडो आणि त्याचा फायदा मात्र सर्व क्रिकेटवीरांना मिळो. दापोली तालुक्यातील ह्या नामांकित स्पर्धा या मैदानात होतात. खूप खूप चांगलं सहकार्य आणि आपल्यामुळे या स्पर्धा अशा व्यवस्थित पार पाडल्या जातात, याचं श्रेय सर्व आपल्याला जात आहे. खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. मनीषजी आपण कंटिन्यू करा प्लीज. ठीक आहे. पुढील फक्त आणि फक्त 16 पारितोषिकी या ठिकाणी शिल्लक आहेत. आता फक्त 16 चिठ्ठ्या उरतील. आतापर्यंत आपण 85 विजेते आपण या ठिकाणी पाहिले. सर्वांना कॉल करायचंय, इकडे चालू आहे. आता थोडं जरा उलट जाऊया आपण. या मंचावरती या. चिठ्ठी क्रमांक 16 पारितोषिक आहे कुकर. नाही आता किती वेळा मी झालं केलं करून. ठीक आहे, हा एकच काढून देणार आहे. हा पारितोषिक आहे कुकर. चिठ्ठी क्रमांक 16. अनिता धावरे या. 493 आहेत ना, द्या. तो तिकडचा कोपऱ्यातला द्या कुकर. मी मान्यवरांच्या वतीने मनीष सर तुम्हाला एक विनंती करतो की पूर्ण बॉक्स एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. परत करायचंय सर्वांच्या समोर. ठीक आहे, पूर्ण बॉक्स हलवून घ्या, कारण आमच्या चिठ्ठ्या कुठे लपल्यात सापडतच नाहीयेत सर्वजण. या धावरे त्यांना तिकडे धावरे. ठीक आहे.
या ठिकाणी बॉक्स पूर्ण हलवला जातोय सर्व मान्यवरांच्या विनंतीने. चिठ्ठी क्रमांक 15 या रवीना या. हा हा अंधार होतोय, पटापट यायचंय. 15 पारितोषिक आहेत, पटकन पुढील यायचंय. सुदेश भाऊजी तुम्हीच या आता. या या या. हा सुनेश उके 5734. सुनेश उके आहेत का? घ्या ते पण आहे. घ्या घ्या कुकर घ्या. तानाजी बागणे आले, 2 कुकर लागले इकडे 1.5 लिटरचे. क्रिकेट टीमचा बुक आहे माहिती आहे. द्या भाऊजी, आमची पण काढा वाटलं सर मी तुमची काढतो. घ्या 57. मला ती दोघांपैकी एक तरी भेटेल. नाही झाले, हा एक झाली. 14वी चिठ्ठी. हा घ्या, कोणाची पण द्या, पण द्या चिठ्ठी आमचीच द्या. दोन तरी काढायचे तुम्ही आता त्या. हा समजा एक तुमची आणि एक माझी. मी नाही काढू शकत ना त्यात. शहात्तर 06 संतोष शंकर सुर्वे. नाही नाही भागणे नाही, संतोष शंकर सुर्वे आहेत का? 7606 नाही येत. तेरा नंबर (8902) योगेश उतेकर. 8902 योगेश उतेकर. ठीक आहे, धन्यवाद दादा. या एक शेवटचं प्राइज नंबर 12 कुकरच आहे. 2 गेले, 3 राहिले. 2 तुझ्याकडे बाकी असतील. हा एखादी द्या. नाही नाही लागली तर गाडीवरती डायरेक्टली चिठ्ठी लागली का? वर्तिका अब्गुल मगाशी येऊन गेले ना. वर्तिका अब्गुल नाही येत का? ठीक आहे, कुकर घेऊन जा. गावावरून आलेत. या कुकर घेण्यासाठी गावावरून आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांना. या दादा या, तुमचेच हस्ते द्या. आता थोडी जरा उत्तंग. आता बोलूया ना. सिंगल सिलिंग फॅन 11 लकी नंबर 11 काढण्यासाठी येत आहेत. या स्मरण या. जरा वरून नको काढू, आत निघालात. हा दे. कातकर कोण आहेत? कातकर नाही, पण त्यांच्या नावामध्ये अनंत आहे ना, ते समोर आहेत. अभिनय अनंत कातकर. या कोण असेल? 9955. अभिनय अनंत कातकर. घ्या सुधीर कातकर, तुमचे नाहीत भाऊकी. ठीक आहे, धन्यवाद. पुढचा प्राइज आहे टेबल फॅन, कुपन नंबर 10. या सक्षम. अरे क्रिकेट प्रेमी, आज सकाळपासून पप्पा इकडे आणि तो क्रिकेट खेळतोय. असून द्या, चालेल चालेल. काढ एक चिठ्ठी काढ. नाही, जवळच्या जवळ काढली त्यांनी. गणपत बा गोलामडे. गोलामडे गणपत बा गोलामडे. चिठ्ठी क्रमांक 8761.
आहेत का? या गडवले साहेब या, गोलांबडेवाडी. जोरदार. 50 बुकं फाडल्याच्या नंतर असंच होणार ना, तिकडेच प्राइस जाऊ शकतात. कुठला आहे तो? सिलिंग नाही, टेबल फॅन आहे ना, घ्या तो वरती. कप इकडे आलेला आहे, वर्ल्ड कप. द्या जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. टेटवलीवाले कप इकडे गेलेला आहे. तिसरं पारितोषिक हो, याला द्या, ह्याच्याकडून भेटले. पॅकिंग साठी टाळ्या बघा, कसा सुंदर. पुढील आहे चिठ्ठी क्रमांक 9, इलेक्ट्रिक शेगडी. या युग बागणे या, पटकन या. हा, या चिठ्ठ्या पॅकिंग करायची सर्व पूर्ण मेहनत युग बागण्यांची आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. 1,00,000 कुपन पूर्ण त्यांनी स्टॅपल करून आणि घडी करून ठेवलेले आहेत. नाही 1,00,000 घ्या. 5 हजार बुक 1,00,000 निघते नाही ना, त्यांनीच लावले ना. हा, खापरे 7911 खापरे. गणेश धोंडू खापरे या या. वा, आवाज आले म्हणजे या. सुजित 7911 गणेश धोंडू खापरे या. इलेक्ट्रिक शेगडी हा ओ आली तुमच्याकडे. नाही आमची बाईक येणार आहे. बंधुराज घेतायत. शेवटचे 5 शिल्लक ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर लगेच आपण ट्रॉफी वितरणाकडे वळू आणि काही सत्कार या ठिकाणी बाकी आहेत, त्यांचा सुद्धा सत्काराकडे वळू. पुढील आहे कुपन नंबर 8 मिक्सर. घ्या. हा बोल ना. राजेश म्हात्रे 2385. जोरदार टाळ्या. हे संदीप त्याच्यानं जाणार नाही, उचलता येणार नाही. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले मनोहर चव्हाण साहेब, अजिंक्यतारा पंचकृषी क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष मंचावरती यायचंय दादांनी. त्याप्रमाणे पुढील पारितोषिक कुपन नंबर 7. या दादा, तुमच्याच हस्ते काढू आपण. दोन झाल्या. कुठली घेताय? माझी टाकलीत तुम्ही. नोंद घ्यायची आहे. पुढील 5 पारितोषिक आपण ठेवणार आहे आणि नंतरचे संतोष शंकर सुर्वे 7742 आहेत का? शंकर सुर्वे 7 नंबर. ठीक आहे आहेत का? सुर्वे आहेत का? नाहीये, ठेव. ठीक आहे. आणि शेवटचा कुपन नंबर 6 या. महेश बागणे या.
हा या या एक तरी काढा 6 नंतर बघू आपण तिकडून काढा जरा शफल करा 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 काढा परत तेच चिराग बारे या काय भेटतंय कूलर कूलर 6 नंबर हा द्या हा दिलं ना 11 नंबर दिलं होतं पावती दिले 11 नंबर दिले रे नाही गेले ते ठीक आहे पुढील चला धन्यवाद. लगेचच शेवटच्या 5 चिठ्ठ्या शिल्लक असतील त्या आपण मागे ठेवणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे वळत आहोत. या आजच्या दिवसातील सुंदर असं युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं असं दर्शन म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. NTC स्पोर्ट क्लब NTC सुपर स्पोर्टच्या वतीने युट्यूब लाईव्ह या ठिकाणी प्रेक्षेपण दाखवलं असे दर्शन म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी बागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्वांना विनंती करतो की आपण सन्मान दर्शन म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. दर्शन म्हात्रे साहेब एका बाजूला घ्या पलटी करायला प्लीज. आपला पहिला सत्कार होऊ द्यात. शेवटच्या 5 चिठ्ठ्या शिल्लक आहेत आणि सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण 1 नंबरला मोटरसायकल, 2 नंबरला सायकल, 3 नंबरला मोबाईल, 4 नंबरला टीव्ही आणि 5 नंबरचं ऑलरेडी झालंय का नाही होम थिएटर आहे आणि 6 नंबरला कूलर. 6व्या पर्यंत आपण झालंय. शेवटचे 5 शिल्लक आहेत. पाहूया भाग्यवान विजेते कोण असतील. कारण आपण पाहिलं तर या ट्रॉफीवरती सुवर्णाक्षराने सुंदर असं नाव कोरलं टेटवली संघाने. त्याचप्रमाणे उपविजेता संघ वैष्णवी स्पोर्ट क्लब दाबिल झाला. आपण लगेचच पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. युट्यूबचे सन्माननीय दर्शन म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी बागणे प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सभासद यांना विनंती करतो की आपण युट्यूब वाले दर्शन म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. दर्शन म्हात्रे साहेब चला. NTC सुपर स्पोर्ट यांनी आपल्याला आज दिवसभराचं लाईव्ह प्रत्यक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. घर बसल्या आपल्याला युट्यूबच्या सामने पाहायला मिळाले आणि अशी सेवा आपल्या हातून सदैव घडत राहो. कारण पाहिलात तर बऱ्याचशा मॅचेस याच मैदानात आहेत. खूप मोलाची साथ दादांची असते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक मिनिट संतोष शंकर सुर्वे आलेले आहेत. यायचंय या मिक्सर घ्यायचंय तिकडून. त्याचप्रमाणे कुपन नंबर 7 फोटो घेतला का हा घ्या इकडे हे घे. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये डीजे वरती आपल्याला नाचवलं असे डीजे दादा अनंता मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा जोरदार टाळ्या पाहिजे सुर्वे साहेबांसाठी. मी सन्माननीय बागणे प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांना विनंती करतो सन्माननीय अनंता मुंडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवसातील पंच म्हणून कामगिरी पाहिलं असे सन्माननीय विकास मांडवकर, प्रणेश मोरे, सुहास अकबुल आणि अनिलजी निंगणकर सर्वांना विनंती करतो की आपला यथोचित सन्मान केला जातोय. कृपया सर्वांनी यायचं पुढे. विकास मांडवकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचप्रमाणे प्रणेश मोरे,
शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आजच्या दिवसासाठी आपण पंच म्हणून कामगिरी पाहिलीत. शाळचे श्रीफळ आणि सन्मान चिन्ह त्यांना देऊन गौरवण्यात यायचंय, गौरव करायचा त्यांचा प्लीज. आम्हाला या स्पर्धेसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान आपण या स्पर्धेसाठी दिलं. पंच म्हणून कामगिरी पाहिलीत. विकास मांडवकर. मी सन्माननीय शांतारामजी भागणे यांना विनंती करेन की आपण विकास मांडवकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला फटाफट चला मित्रांनो, जेवढं लेट होईल तेवढं आपल्यालाच थोडंसं लेट होणार. आपण विकासचे मांडवकर चला. प्रणेश मोरे चला प्लीज मागोमाग. पंच म्हणून कामगिरी पाहिली आजच्या दिवसातील सुंदर अशा पंच. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रणेशजी मोहरे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी विनंती करतो बालचंद्रजी भागणे यांना. प्रणेश मोरे या आपल्याला आजच्या दिवसातील पंच म्हणून कामगिरी पाहिली, त्यांचा यथोचित सन्मान करतोय. मी सन्माननीय बालचंद्री बागणे साहेब यांना विनंती करतो की आपण प्रणेश मोरे यांचा यथोचित सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. चला जरा फास्ट चला. त्याचप्रमाणे सुहास अकबुल हे सुद्धा पंच म्हणून कामगिरी पाहिली आजच्या दिवसभर स्पर्धेमध्ये. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वांनी थोडं जोरदार टाळ्या वाजवायच्या शेवटच्या सत्रासाठी. अनिलजी डिंगणकर. मी सुहास आणि अनिलला दोघांना विनंती करतो, दोघांनी सोबत सत्कार स्वीकार करायचा आहे. मी सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी. मी भांगणे प्रतिष्ठेचा सर्व सभासद महिला वर्ग यांना विनंती करतो या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. त्याचं कारण असं आहे, ही स्पर्धा ज्यावेळी मी मैदानात पार पडत असतो, मैदानातलं नियोजन होत असतं, त्या मैदानाच्या नियोजनामध्ये मला भावासारखे ज्यांची साथ लागते असे हे 2 वर्ष मला क्रिकेट मुलं मिळालेले माझे मित्र आणि माझी ही माणसं आहेत, त्या माणसांचा मी सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या. सुहास अबगोल आणि अनिल डिंगणकर यांचं गेल्या वर्षी सुद्धा या दोघांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं होतं. यावर्षी सुद्धा त्यांचा सहकार्य हे मला कालपासून सुद्धा लागलं होतं. अनिल डिंगणकर याचा मी खास उल्लेख करेन की काल मैदान आखणीसाठी सुद्धा तो या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं. पुन्हा एकदा जोरदार विनंती टाळ्यांसाठी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्कोरर म्हणून या स्पर्धेसाठी आम्हाला लागले दर्शनजी कुळे, अमोलजी डिंगणकर, प्रतीकजी भागणे आणि मनोहरजी भागणे. या सर्वांना मी विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्याला गौरवण्यात येतोय. तर दर्शन कुळे, अमोल डिंगणकर, प्रतीक भागणे आणि मनोहरजी भागणे सर्वांना विनंती असेल की चला फटाफट. शाळा श्रीफळ देऊन गौरवण्यात यावं. मी भागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय भालचंद्री बागणे यांना विनंती करतो की आपण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अमोलजी डिंगणकर. अमोलजी डिंगणकर चला प्लीज. प्रतीक भागणे. मनोहर भागणे आणि प्रतीक भागणे लवकरात लवकर यायचं आहे. पटापट चला. या दोघांचाही सन्मान मोहनजी भागणे करतील याची विनंती. या पुढील घ्या, नाही येत वाटतं. त्याचप्रमाणे पुढील सत्कार आहे ज्यांच्या मधुर वाणीतून आपण सकाळच्या सत्रापासून ते शेवटच्या या संध्याकाळच्या अंतिम फायनल पर्यंत ज्यांच्या समालोचकातून आपण ही स्पर्धा मनोरंजन रूपात पाहिली, ऐकलं, असा चिराग पवार यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे आणि त्यांनी त्यांचा समालोचनाचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. चिराग पवार हा पुरस्कार ज्यांच्याकडून प्राप्त झाला असे सन्माननीय चिरागजी पवार, भाविक महेश भागणे मी यांना विनंती करतोय त्यांनी भाविकनी यायचंय.
भाविक महेश बागणे, 1 मिनिट. भाविक दोन्ही एकत्र ते रक्तदानाचं ते पॅम्पलेट. जोरदार टाळा वाजवत एकदा चिराग पवार यांच्यासाठी. त्यानंतर पुढील सन्मान आहे सकाळच्या सत्रापासून ज्यांची खरोखर आपण ज्याप्रमाणे बोलतो की प्रखर वाणी आणि कणखर बाणा असा आवाज त्यांचा असा ओळखला जातो, असे आपल्या सर्वांचे लाडके या भागनेश प्रतिष्ठानचे सभासद हितचिंतक सन्मान्य श्री सुधीरजी शिगवण साहेब यांच्याकडे आता जोरदार टाळा वाजवत मी त्यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे आणि आपला हा सन्मान स्वीकार करायचा आहे. मी पुन्हा एकदा महेशजी भागणे यांना विनंती करतोय त्यांनी जायचं आणि सुधीरजी शिगवण यांना सन्मानित करायचं आहे किंवा आराध्य भागणे यांना सुद्धा विनंती त्यांनी सुद्धा जायचं. आराध्य भागणे जोरदार टाळा वाजवत एकदम शेवटचा आपण शेवटच्या समारंभाकडे बोलणार आहोत तत्पूर्वी एकदा विनंती सर्वांनी जोरदार टाळा वाजवत. त्याचप्रमाणे ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ज्या कोणाच्या नावावर राहून गेले असतील तर मी त्यांना विनंती करतोय की त्यांचं मी एकदा सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळा सर्वांसाठी. सर्वांची साथ लाभली त्यामुळे ही स्पर्धा इथपर्यंत संपन्न झाली. टीमचे येते ना पटापट. या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये उपस्थित राहिले होते सन्माननीय मोतीरामजी दळवी साहेब, परंतु आता मात्र सपत्नी उपस्थित राहत आहेत. त्यांच्या अर्धांगिनी मोतीराम दळवी साहेब यांच्या अर्धांगिनी आणि सुपुत्र सोहम मोतीराम दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा या स्पर्धेसाठी. मित्रांनो आज या मैदानात जो उत्साह दिसतोय, जो आनंद दिसतोय, त्यामागे काही माणसांचा निस्वार्थ हात आहे. बागणे प्रतिष्ठानच्या पाठीचा कणा म्हणावं असे आमचे लाडके मोतीराम दळवी दादा. एक फोन आणि मदत हजर, कसलाही गाजावाजा नाही, कसलीही अपेक्षा नाही, फक्त सेवा आणि माणुसकी हेच दादांचं खरं भांडवल. आज मैदानात खेळाडूंच्या पोटाचे समाधान आहे आणि मनाचा उत्साह आहे तो आजच्या जेवणाची व्यवस्था आणि चषकाचा मोठा वाटा आहे. खेळाडूंना ज्या चषकाटी तुम्ही घाम काढलाय, जो चषक देणार हात, तो हात म्हणजे सेवाभावाचा हात. अडचण असो, कार्यक्रम असो की संकट, मी आहे ना असे म्हणत धावून येणारे मोतीराम दळवी दादा. खरंच भागणे प्रतिष्ठानची ताकद. अशा माणसामुळे संस्था चालतात आणि अशा संस्थांमुळे समाज जिवंत राहतो. मोतीराम दादा आजच्या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू पाहुणे आणि आयोजकांच्या वतीने आपले मनापासून आभार आणि एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट या माणसासाठी व्हायला पाहिजे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. अजिंक्यतराव उपाध्यक्ष सन्माननीय अजिंक्यतराचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय मनोजजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपला यथोचित सन्मान करण्यासाठी मोहनजी भागणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दादा शाल घ्या. या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले सन्माननीय मोतीराम दळवी यांच्या अर्धांगिनी आणि सुपुत्र सोहम मोतीराम दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. हा सन्मान मोतीराम दळवी साहेबांच्या पूर्ण फॅमिलीचा आहे, कारण आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान खूप महत्वाचं होतं, खूप मोलाचं होतं. गेली 7 वर्ष आम्ही यशस्वी स्पर्धा पार पाडतोय, तर याच व्यक्तीमुळं पाहिलं तर जेवणाची व्यवस्था, ट्रॉफीची व्यवस्था, कोणतंही काम असो, मोतीराम दळवी साहेबांना हाक दिलं तर आमच्या या हाकेला तत्पर अशी ओ देणारे मोतीराम दळवी साहेब, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोहम मोतीराम दळवी यांना विनंती करेन की आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा प्लीज. मी बागणे प्रतिष्ठानच्या सर्व रणरागिणी, अर्धांगिणी
जेवढ्या जेवढ्या आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते सन्माननीय सोहम आणि मॅडमचा सत्कार करायचा आहे प्लीज. त्यांच्या गजरात स्वागत करा प्लीज. राहुल संपर्क करा राहुल. यापुढील सन्मान कल्पना उके आणि कमलताई उके यांचा सन्मान संयुक्तरित्या करण्यासाठी मी भागणे प्रतिष्ठानच्या महिलांना सांगेन. त्यानंतर आपण उपविजेता संघ यांना मेडल्स देणार आहोत. लवकर यायचंय, थोडा जरा वेळ पाहायचा आहे, संध्याकाळची वेळ होत आली आहे. या ना एकेकाने या लवकर. आणि सुमनताईंना पण मी विनंती करेन की त्यांनी यायचंय. पहिल्यांदा सुमनताई, आपण मणी सर पहिल्यांदा आपण वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत, नंतर मग सन्मान देऊ. आपण सांघिक नंतर देऊ, पहिलं वैयक्तिक देऊया. ज्या ठिकाणी सत्कार केला जातोय लगेचच आपण पुढच्या पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. या सामन्याचा अंतिम सामनावीर म्हणून ज्याचं नाव घेतलं जाणार आहे, मी सक्षम शैलेश भागणे यांना विनंती करेन की आपल्या हस्ते अंतिम सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. सक्षम शैलेश भागणे यांच्याकडून होता ट्रॉफी, तर त्यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते अंतिम सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकार लगावून मॅच जिंकवली, असा अंतिम सामनावीर सुहास अकबुल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. मी सक्षम भागण्याला विनंती करतो की आपण या सुहास अबगुल यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं. आपल्याला अंतिम सामनावीर म्हणून ज्याचं नाव आहे सुहास अबगुल, सक्षम शैलेश भागणे यांना विनंती करेन की आपण हा प्रदान त्यांना द्यायचा आहे. सुहासजी, आपल्याला विनंती असेल की फक्त 2 मिनिटे या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे. प्लीज 2 मिनिटं आपलं मत मांडा. चला, त्याचप्रमाणे लगेच आपण उत्कृष्ट फलंदाज आजच्या या स्पर्धेमध्ये सुंदरशी फलंदाजी आपण पाहिली. बरीचशी नावं या ठिकाणी फलंदाजांची यादीमध्ये होती आणि उत्कृष्ट फलंदाज कुमार सक्षम शैलेश भागणे यांच्या वतीने मी शैलेश भागणे यांना विनंती करतो की आपण प्रदान करायचंय. आणि आजच्या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ज्याने सुंदर अशी कामगिरी केली असा आहे वैष्णवी स्पोर्ट क्लब दाविल कडून कल्पेश मोरे. कल्पेश लवकर यायचंय लगेच जरा. त्याचप्रमाणे लगेच आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळू. मी मोहनजी भागणे यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी प्रदान करायची आहे. उत्कृष्ट फलंदाज कल्पेशाला गौरवण्यात येत आहे. मी कल्पेश मोरे यांना सक्षम भागण्याला विनंती करतो की आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. उत्कृष्ट फलंदाज कल्पेश. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा. या स्पर्धेमध्ये सुंदरशी खेळी साकारली आणि बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपलं नाव या ठिकाणी सुवर्ण अक्षराने कोरलं. लगेचच उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा पाहूया आपण कोण असेल. आणि उत्कृष्ट गोलंदाज जातोय गावदेवी टेटवली संघाकडून. मी सन्माननीय मोहनजी भागणे यांना विनंती करेन की आपल्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी प्रदान करायची आहे. गावदेवी टेटवली संघाकडून उत्कृष्ट गोलंदाज येतोय यश नाचरे. मी मोहनजी भागणे यांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी यशाला प्रदान करायची आहे.
टाळ्यांच्या मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू यश. त्याच्यानंतर लगेचच आपण मालिकावीराची ट्रॉफी प्रदान करणार आहोत. मी अंश निलेश भागणे आणि अंश भागणे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण मालिकावीराची ट्रॉफी प्रदान करायची आहे. पुष्पगुच्छ नका देऊ, पुष्प फक्त ट्रॉफी द्या. आणि मला वाटतं अंश बाबू तिकडे ट्रॉफी घेऊन उभा आहे, वाट बघतोय. आणि उत्कृष्ट मालिकावीर ज्याने सुंदर बॅटिंग सुंदर बॉलिंगचा नजारा पेश केला आणि एका हाती विजय आपल्या नावावरती केलं असा मालिकावीर जातोय गावदेवी टेटोली संघाकडून. पुन्हा एकदा यश नाचरे. खूप खूप अभिनंदन यश आणि पुढील सामन्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. मित्रांनो पाहिलं तर यश नाचरे उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा ठरलाय आणि उत्कृष्ट मालिकावीर सुद्धा ठरलाय. उत्कृष्ट मालिकावीर सुद्धा ठरलाय कारण सुंदर असं कमबॅक केलं टेटवली संघाने. खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा असतील. चला लगेचच आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. ती नावं घ्या. उपविजेता संघ कल्पेश मोरे. मी फक्त विनंती करेन कोणा थ्रू आहेत मेडल घेण्यासाठी कोणा थ्रू आहेत ते या साईडला खाली या. जो स्टेज आहे तिकडे थोडं खाली जर करा. स्टेज खाली करायचंय. कोणा थ्रू आहे? अनिल डिंगणकर यांच्या अनिल डिंगणकर अनिल डिंगणकर अनिल डिंगणकर अनिल डिंगणकर अनिल डिंगणकर यांना मी विनंती करेन की यायचंय. चला लगेचच अनिल डिंगणकर. तिकडून नावं घेतली जातील. ठीक आहे. यायचं इकडे. फटाफट पुढे या दादा इकडे इकडे इथे समोर यायचंय. त्या स्टेजवर चला. कल्पेश मोरे पटकन यायचंय. चला फटाफट. 15 जणांनी लाईन अप करायचंय. दर्शन कुळे. मिडल 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 आपण देत आहोत. मिडल कल्पेश मोरे दर्शन कुळे. चला फटाफट. सचिन कुळे. विकास मोरे. प्रतीक कुळे. दिलीप मोरे. विकास मोरे. प्रशांत मोरे. अक्षय मांडवकर. विकास मांडवकर. आकाश मांडवकर. प्रदीप मांडवकर. जे आहेत त्यांनी या. प्रणित कांबळे. नसतील त्यांनी पुढचा प्लेअर पाठवा. पटापट प्लेअर पाठवा. अनिकेत कलबटे. नसतील त्यांनी या. चला पटापट. प्रीतम मोरे. सागर मोरे. शेवटचा एक राहिलं तर सांगा. पुढे यायचंय. आणि कर्णधार प्रणेश मोरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणेश साठी. मनीष सर याच्यानंतर एक सत्कार राहिलाय तो सत्कार आपण करणार आहोत. सन्माननीय या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय गोविंदजी शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की अमोल डिंगणकर यांनी यायचंय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी बागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्व यांना विनंती करतो की आपण गोविंदजी शिगवण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे प्लीज. एक लाईनअप करून घेतो पटकन. पटकन यायचंय अमोल. त्याच्याप्रमाणे साई नगरी चाल नंबर 8 आणि 9 चे सभासद कोणी उपस्थित असतील अमोल डिंगणकर वरती सन्मान यायचंय. केला जातोय. कृपया सन्मान स्वीकारायचा प्लीज. मी सन्माननीय मोहनजी भागणे यांना विनंती करतो की आपण गोविंदजी शिगवण यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा प्लीज. इकडे इकडे राहुल आधी त्यांना सुद्धा मेडल द्या नंतर ट्रॉफी प्रदान करा. ट्रॉफी नंतर दे रे राहुल. चला धन्यवाद. लगेचच विजेत्या संघाला मेडल प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो. श्री गावदेवी टेटवली संघ लाईनअप करायचंय. यश नासरे. अमोल. यश नासरे. चला पटापट चला प्लीज. आशुतोष बुवड. शुभम डिंगणकर पटापट यायचंय. लाईनअप पटापट करायचंय. थोडा काळू पडत चाललंय. रोहित मेघे. महेंद्र नासरे. सचिन नासरे.
चेतन जाधव, मंगेश आबगवले, श्रीकांत नाचरे, मयूर नाचरे, मनीष चिनकटे, अक्षय रेमजे, ओमकार रेमजे, सतीश पवार, प्रशांत एक राहिल्यावरती सांगा राहुल, प्रशांत नाचरे, श्रेयस भुवड, किती आहेत राहुल? 6 आहेत ना अजून. सचिन जाधव, आणि कर्णधार संदेश मांडवकर. अनिकेत नाचरे, सुहास अबगुल. ठीक आहे, धन्यवाद. ते नंतर घेऊ, नंतर ते घुसू. या ठिकाणी आपण एक विशेष आभार म्हणून ज्यांची नावं घेतोय, चालक क्रमांक 8 मधले सन्माननीय रमेशजी खळे, अक्षयजी शिगवण, संकेतजी शिगवण, दिलीप मांडवकर, या ठिकाणी प्रणित भागडे, दिनेश जोशी आणि अनिल टेमकर या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं. आपला यथोचित आणि शाब्दिक या ठिकाणी सत्कार केला जातोय. साई नगरी चाळ नंबर 8 चे सर्व 8 आणि 9 चे सर्व जेवढे पण उपस्थित आहेत त्यांचा सर्वांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय, शाब्दिक सन्मान केला जातोय. शाब्दिक सन्मान केला जातोय. आपण स्वीकारायचा वेळेअभावी आपण हा शाब्दिक सन्मान करतोय. चला लगेचच आपण उपविजेता संघ कर्णधारांनी यायचंय आणि ट्रॉफी वितरण करण्यासाठी मी विनंती करतो मोतीराम दळवी साहेब यांच्या मेसेज या ठिकाणी उपस्थित. आपल्याला विनंती करतो की आपल्या हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करायची आहे. चला उपविजेता संघ, पहिला उपविजेता संघ चला. चिरंजीवांनी पण यायचंय त्यांच्या कर्णधार चिरंजीव दोघांनी चला. उपविजेता संघाचा कर्णधारांनी यायचंय. नंतर वाटलं फोटो सेशन तुम्ही करा. पहिला संघ कर्णधार या आणि लगेचच सोबत टीमने यायचंय. पहिला संघ कर्णधार चला. ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. ही ट्रॉफी चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्णाक्षराने कोरलं गेलं. उपविजेता संघ प्रणेश मोरे याला ट्रॉफी प्रदान करताना बाकी संघांनी यायचंय पटापट. संघाने लगेचच्या फोटोसाठी प्लीज. चला बाकी संघ चला. 11 प्लेयर, 11 किंवा जास्त असेल तरी चला फटाफट. बरोबर फोटो काढून घ्या चला प्लीज. चला दोन्ही साईडला चला फटाफट मित्रांनो. चला ना फटाफट. अरे चला वरती. या साईडनी या, या साईडनी या. नंतर फोटो घ्या, नंतर फोटो घ्या. पहिला ग्रुप फोटो होऊन जाऊ देत. खाली बसा. जे छोटे प्लेयर आहेत त्यांनी खाली बसून घ्या. छोटे प्लेयर आहेत खाली बसा. चला एका स्टेजवरती मावत नसतील तर बाजूला या. छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. चला पोज द्या, पोज द्या. सेकंड ट्रॉफी आपण प्रदान करतोय वैष्णवी स्पोर्ट क्लब दाबिल यांना. चला फोटो सेशन झालंय का? थँक्यू थँक्यू. विजेता संघ, संघाचे संघनायक विजेत्या संघाचा संघनायक ताईने तिथे थांबायचंय. ताईने त्यांच्याच हस्ते. फक्त प्रणेश यायचंय. 2 मिनिटं यायचंय. प्राइज द्यायला मी विनंती करेन संतोषजी वागणे. दादा या लवकर. तिकडे तिकडे या. रोख पारितोषिक 15,000 रुपये रोख पारितोषिक प्रदान करताना प्रणेश मोरे कर्णधार यांना. आणि आता या संगणक गावदेवी टेटवली. गावदेवी टेटवली संघाचा कर्णधार संगणक. ज्याने सुंदर द्या ट्रॉफी द्या लवकर. ट्रॉफी घ्या इकडे. असा संघाचा कर्णधार. मी मॅडम यांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. आज या प्लेयरच्या अनुपस्थित कर्णधार सकाळपासून सुंदरशी या संघाने यायचंय. लवकर यायचंय. सर्वांनी चला, सर्वांनी चला. बाकी सर्व प्लेयर चला. आता ट्रॉफीसाठी चला, फोटोसाठी चला प्लीज.
टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो. फायनल जिंकलेला संघ ट्रॉफी प्रदान करताना छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. चला थँक्यू. ठीक आहे, कर्णधारांनी फक्त थांबायचंय, बाकी संघाने थोडं पुढे व्हायचंय. संगणक प्राइस घेऊन जायची आपली. चला लगेचच पारितोषिक, कॅश पारितोषिक रोख रुपये 25,000 प्रदान करताना सन्माननीय अध्यक्ष, धन्यवाद. लगेचच फोटो सेशन करू. मान्यवरांना मी मंचावरती याची विनंती करेन. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करा प्लीज. आपण पुढील पारितोषिक कुपन नंबर 5 चिठ्ठी काढण्यासाठी मी ताईंना विनंती करेन. एक चिठ्ठी काढायची आहे, यातून एक चिठ्ठी काढायची आहे. प्राइज आहे होम थिएटर, कुठलीही एक काढायची आहे. हा तोच आहे. जोरदार टाळायला पाहिजेत. 1092 साई दीपक गुरव, साई दीपक गुरव 1092 1092 नाहीये. कोणाकडे पावती बुक आहे? 1092. ठीक आहे, साई दीपक गुरव 1092 लिया. 5 नंबर सुधीर, सुधीर ठीक आहे, 5 नंबर सुधीर. त्यानंतर पुढील ताईनीच काढायचं आहे. अजून एक प्राइज आहे टीव्ही. $9791 सुनील द पास्टे सुनील द पास्टे नाही येत. ठीक आहे, कूपन नंबर आहे 9791. अजून एक ताई चिठ्ठी काढा. प्राइज आहे मोबाईल, कूपन नंबर 3. थोडी जरा धगधग वाढत चालले, तो तिथे आहे. $7082 निशांत मांडवकर, निशांत मांडवकर 7082 8097817894 मोबाईल नंबर. निशांत मांडवकर. निशांत मांडवकर यायचंय वरती. प्राइज आहे मोबाईल. मी ताईंना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या हस्ते थोडं जरा पुढे व्हायचंय, थोडं जरा समोरून हटायचंय जरा. या ताई. निशांत मांडवकर आले, हे पेड करा. ठीक आहे, धन्यवाद. ताईंना विनंती करेन असं नसतं व्हायची. मी त्यांच्या चिरंजीवांना विनंती करेन की कूपन नंबर 2 प्राइज आहे सायकल. सायकल वरती घ्यायचे, सायकल वरती घ्यायचे, परत खाली ठेवता येईल. इकडून घ्या ना, इकडून घ्या, जरा लागेल गाडी. इकडे इकडे इकडे. हा मी त्यांना देतो.
कुपन काढण्यासाठी अण्णा चिरंजीवानी यायचंय. कुपन नंबर 2 कुठलीही काढू शकतो. प्राइस आहे नाही कुपन नंबर आहे 5429. मोबाईल नंबर आहे 9049597834. ज्याच्या नावाची सुरुवात जाधव म्हणजे आडनावाची सुरुवात जाधव जाधव 9049759784. नाव सांगायचं नाही यायचं वरती. नाव नाही घेतलं आम्ही. नाव सांगा 9049 दाखव 59 पुढचा नंबर सांग 7834. कॉल लावा. हा कॉल लावायचा. हा निलेश वागणे. तू निलेश वागणेला फोन लावतोय. 9049 नाही 9049. हा घे नंबर लाव. कॉल नाही तिकडे ऐकवायचंय. कन्फर्म सायकल जाणार आहे ना. एक मिनिट सांग नंबर सांग नाव सांगा. जाधव म्हणून कोण आहे तुम्ही. हा जाधव रोज जाधव. पहिलं नाव काय. सीमा कोण. सीमा हा जाधव. सतीशची मम्मी. हा धन्यवाद त्यांना. ठीक आहे सायकल प्रदान करायची आहे. मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी यायचंय. घ्या सायकल गेलेली आहे. या त्यांना पण घ्या. त्यांना मी जोरदार टाळ्या. सीमा जाधव यांना सायकल गेली पाहिजे. त्याची पोच पावती आम्हाला आली पाहिजे फोटो सहित. ठीक आहे धन्यवाद. खाली यायचंय. कन्फर्म आहे. नंबर होता. नंबर पूर्ण नाही सांगितलंय की मी मोहनजी बागणे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. तत्पूर्वी चौगुलेताई आणि अजून मोगरेताई यांचा सन्मान घेतो 2 मिनिटात. मोगरेताई आणि चौगुलेताई आणि त्यांच्या सहकारी त्यांना मी विनंती करेन की त्यांनी यायचंय. त्यांचा सन्मान करायचा आहे. एक महिलांनी यायचं आणि त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. या वहिनी या. चौगुले मामी या आणि मोगरेताई या. चौगुलेताई या. काय माहिती का गाडी आहे ना चिट्ट्या हे केल्यात ना. नाही खाल्लं तसं नाही. आम्हाला एक पण नाही. चल नशिबाने बाईक लागली तर तसं नाही. ते अण्णा ते लावायचंय आपल्याला माहिती ना. दोन मिनिटं. प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांना विनंती असेल कार्यक्रमाची सांगता झाल्याच्या नंतर सर्व या ठिकाणी आवरून झाल्याच्या नंतरच निघायचंय. फक्त धन्यवाद. एक सत्कार घेतोय आपण या स्पर्धेसाठी. पूर्ण दिवसभरात फोटो सेशन ज्याने केलं असे राकेशजी शिगवण यांचा सत्कार राहून गेलाय. मी विनंती करतो की आपण पुढे जायचं आहे. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सन्माननीय मान्यवर यांना विनंती करेन की आपण राकेशजी शिगवण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या पूर्ण सामन्याचे फोटो सेशन ज्याने केलं असे राकेशजी शिगवण. चला लगेचच चला.
हॅलो हॅलो. आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय राकेशजी शिगवण यांचा. प्लीज. सकाळी खूप लवकर आले होते, मैदान शोधत शोधत आले आणि खूप सुंदर अशा सर्वांच्या फोटो क्लिक केले. सगळ्यांना फोटो मिळतीलच लवकरच. त्यांच्याकडे जरा स्वागत करा मित्रांनो. सकाळपासून सुंदर असं फोटो सेशन याने केलं असे राकेश शिगवण. थँक्यू थँक्यू. मंडळी नमस्कार. जरा लक्ष द्या. आजचा जो भागणे प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सफरा मैदानावरती आयोजित केला. कार्यक्रम एका दिवसामध्ये संपला, परंतु हा कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी किती दिवस गेले असतील यासाठी जो परिश्रम घेतलेला आहे माझ्या भागणे प्रतिष्ठानातील जे काय सगळे कार्यकर्ते महिला पुरुष यांनी म्हणजे खूप असे श्रमदान घेतलेले आहेत. त्याप्रमाणे या आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील सर्व टीमने, त्याचप्रमाणे सर्व मोठे मान्यवर यांनी ह्या भागणे प्रतिष्ठानच्या कोपऱ्याला हात लावून हा कार्यक्रम सक्सेस पारण्यासाठी कृपा आशीर्वाद दाखवला. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे सत्कार कुणाचा करावा आणि का करावा हा महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण दिवसाभरामध्ये सर्व लोकांचा सत्कार समारंभ केला गेला, परंतु विशेष करून आज या छपरा मैदानावरती भागणे प्रतिष्ठानच्या वतीने आवर्जून सत्कार करावा असा वाटतो. तो म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश भागणे बंधू. महेश म्हणजे ब्रह्मदेव, महेश विष्णू आणि विष्णू आणि महेश भागणे, तानाजी भागणे, भालचंद्र भागणे, त्याचप्रमाणे रामचंद्र भागणे. खऱ्या अर्थाने जो समाजसेवा करतो, समाजासाठी काय देतो त्याचा सत्कार केला जातो. मग आता ह्यांचा सत्कार भागणे प्रतिष्ठान करणार आहोत. त्याचं कारण म्हणजे एवढंच की दापोलीतून ज्या गाड्या येतात पांगारीमध्ये जाण्यासाठी, भागणेवाडीमध्ये गाड्या थांबतात. फक्त छोट्या गाड्या वळवण्यासाठी जागा मिळते, परंतु मोठी गाडी वळवण्यासाठी भागणेवाडी स्टॉपला जागा नव्हता. आणि हा भागणेवाडीमध्ये मोठ्या गाड्या वळवण्यासाठी विनामूल्याची जागा दिलेली आहे. ती म्हणजे तानाजी करू कथन फुल उडतात येत्या चौकात, असो लक्षात शिवाजी शिवशस्त्रपती अवतार, तसा नाही योद्धा हाली मिळणार. आणि तानाजी मालुसरे सुभेदार ह्या भागणे प्रतिष्ठानाला लाभला. त्याचप्रमाणे हा भागणे प्रतिष्ठान हा एक वृक्ष लावला गेला. त्या भागणे प्रतिष्ठानने जो लावला वृक्ष, त्या वृक्षाचं नाव आहे भागणे प्रतिष्ठान. आणि हा भागणे प्रतिष्ठान मोठा वाढवण्यासाठी, छोटा होता तो मोठा वाढवण्यासाठी त्या ब्रह्म विष्णू आणि महेशने काय केलं, आपली जटा आपटली आणि त्या जटेतून पाणी काढलं, त्या वटवृक्षाला लावलं. त्यावेळेला हा वटवृक्ष मोठा होतोय. आणि ह्याच वटवृक्षामध्ये आपण सारे सावलीखाली बसलो आहोत. म्हणून त्यांचा सत्कार आम्ही सामुदायिक आवर्जून या ठिकाणी करू इच्छितो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी बोलवतो. आपण त्यांचा सत्कार स्वइच्छेने स्वीकारावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जास्त वेळ नसल्यामुळं आपले काय जे देणगीदार आहेत, जे छोटे मोठे देणगीदार आहेत, त्या सर्वांचीच नावं या ठिकाणी घेऊन त्यांचा सत्कार करता येणार नाही. तरीसुद्धा जे फळकावरती नावं लिहिलेली आहेत ते सर्व देणगीदार आमचे ऋणी आहेत. ह्या सर्वांचा सत्कार आम्ही शाब्दिक अर्थाने शब्दाने करतोय. त्यांच्यासाठी शब्द वापरण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे पडतील तरी देखील त्याने आम्हाला समजून घ्यावे आणि त्यांचा आम्ही सत्कार केला आहे असा समजून जावा. आणि सत्कार मूर्तीने या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सहकुटुंब सहपरिवार असं इथं त्यांना येण्याची विनंती करतो. आणि मी आहे.
नमस्कार. शेवटचं पारितोषिक आता ते कोणाच्या हस्ते या ठिकाणी ते कुपन मी विनंती करेन की मंचावरती तो टेबल हा पुढे आणावा. एक साईडला आहे, थोडा पुढे तिथेच ठेवा, तिथे मध्ये, आणि हा बॉक्स तिथे घेऊन जावा. गाडी मंचावरती येईल का? येऊ शकते, उचलायला लागेल. घ्या 2 मिनिटासाठी. या प्रशील बागणे, या या या, तोंड लपवू नका, या, तुमची गरज आहे आता इकडे. राहुल या जरा 2 मिनिटासाठी या. इथे फक्त मंचावरती गाडी उभी करायची आहे, ज्याच्या नावाला लागेल फक्त उतरवून ठेवायचे. नंतर घ्या, डबल स्टँडवरून उतरवा. राहुल नाही बरोबर, आधी इकडे आणा, आधी इकडे आणा आणि इथेच बरोबर घ्या. नाही हा, त्याच्यावरती घ्या, चढवायला पण बरोबर पडेल. समोरून उचला, आरामात उचला. धन्यवाद. बस 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 बस. आणि तिथून सर्वांनी बाजूला व्हायचंय. सायकल पहिल्यांदा बाजूला काढायचे. जाधव काय नाही राहून दे. क्रॉस कर बस. हा, अशी राहून दे. ठीक आहे. या सर्वांनी तिथून बाजूला व्हायचंय. आणि कुपन काढण्यासाठी मी विनंती करेन, कोणाला कुपन काढायला तर बोलवायचं. मान्यवर थोडी जरा सेटिंग. बस राहून द्या. यायचंय. या माझ्या मते नाही, ते हरवत आहेत. काढून द्या एखादी तरी द्या. थांबा. ही मीच पावती हे केलेली आहे, कारण की कळतं मला मी कुठे. माझी नसणार, कारण की नंबर 200 काय बोललो, 2817 पावती क्रमांक 2817. मोबाईल नंबर 8437968860. 2817 अण्णाव आहे कदम. इथे कदम असतील तर त्यांना फायदा आहे. कदम 2817. कारण की ही पावती मी बोललो ना 200च्या सिरीज मध्ये पिन बरोबर मारली होती मी. आत्माराम कदम, जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. त्यांनी सांगितले नसेल. आत्माराम कदम 2817. 250 ते 300 जी बुक ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे ती पावती आहे. आत्माराम कदम. फोन लावा 8437968860. 8437968860. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आत्माराम कदमांसाठी. 8437968860. आणि वसूल करणारे आहेत सोलकर 8860.
चिठ्ठी कोणाकडे गेली? 250 ते 300 ही बुक पाहायची. ही कुपन मी फाडली होती. मी बोललो ना 200च्या आसपासच आहेत, कारण की त्यांची. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. ज्या यथाचित ज्या सर्व मदतगार देणगीदार यांचे आमच्याकडून सन्मान राहिले